मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। माणगाव बाजारपेठ पासून ते गारळ फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं कळतंय। 6 ते 7 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत। तर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे। तर मुंबई गोवा महामार्गावर सध्या वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। माणगाव बाजारपेठ पासून ते गारळ फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने 6 ते 7 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली हे थेट दृश्य आपण पाहतोय। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने आता खरं तर वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। मुंबई गोवा महामार्गाची ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्या सोबत जोडले गेले आहेत। भारत, आपण ही दृश्य लोकशाहीच्या प्रेक्षकांना दाखवतोय। माणगाव बाजारपेठ पासून ते गारळ फाट्यापर्यंत एकंदरीतच वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। भारत, मेघना, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणामध्ये विकेंडला गेलेले पर्यटक आणि कोकणातली चाकरमानी यांचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे। आणि अर्थातच ही विकेंडला ज्या पद्धतीने दृश्य आपण पाहताय ही माणगाव शहरातली आहेत। माणगाव शहरामध्ये वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे, कारण एकूणच कोकणाकडनं ज्या वाहनं जी निघालेली आहेत ती मुंबईच्या दिशेने जाणारी आहेत। काही वाहनं जी पर्यटक दापोली किंवा दिव्यागर श्रीवर्धनला आली होती ते पुणेकडे जाणार आहेत। आणि माणगावमध्ये बायपास हा पर्यायी मार्ग नसल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। आणि एकूणच आपण पाहिलं तर माणगाव पासून गारळ फाटा म्हणजे जवळपास सुमारे 7 ते 8 किलोमीटर इतक्या लांबीच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक पोलीस जिल्ह्याचे वाहतूक कोंडी सोडवण्याचा शर्थीचे प्रयत्न करतायत, मात्र बेशिस्त वाहन चालक त्याचबरोबर ओव्हरटेकिंग यामुळे जी सिंगल लेन आहे त्या ठिकाणी सुद्धा दुहेरी लाईनवरती जी कोंडी झाली त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांना देखील फार मोठा त्रास सहन करावा लागतो, डोकेदुखी होते। त्यामुळे एकूणच कोकणातून जर मुंबईकडे जर प्रवास करत असाल तर माणगाव आणि इंदापूर या दोन ठिकाणी मात्र आता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे तासनतास प्रवाशांचा खोळंबा पाहायला मिळते। मेघना, निश्चित धन्यवाद भारत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।